महाराष्ट्राचे राजकारण हा एक प्रचंड गूढ आणि वेगाने बदलणारा खेळ आहे। आज जे एकमेकांचे कट्टर विरोधक असतात तेच उद्या सोबत हात मिळवतात आणि जे सोबत असतात ते एका क्षणात शत्रू होतात। सध्या अशाच एका संभाव्य समीकरणाने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात तुफान गोंधळ उडवला आहे। उदय सामंत आणि राज ठाकरे यांची भेट, ही भेट का झाली याच्या पाठीमागचं नेमकं गणित काय आहे? शिवसेना, शिंदे गट आणि मनसे एकत्र येणार का? आणि जर ही युती झाली तर उद्धव ठाकरे आणि त्यांचा गट राजकीयपणे कोसळण्याच्या उंबरठ्यावर उभा असेल का? नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं। शिंदे गटातील एक महत्वाचे मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी उदय सामंत यांनी नुकतीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली। या भेटीला स्वतः सामंत यांनी सौजन्य भेट असं नाव दिलं, पण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात ही भेट म्हणजे एक नव्या समीकरणाचा आरंभ म्हणून पाहिली जात आहे। विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वीपर्यंत असे म्हटले जात होते की राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात फारसा संवाद नाही, उलट मनसे आणि शिंदे गटात अदृश्य तणाव होता। मात्र येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावर हा संवाद पुन्हा सुरू झाल्याने राजकीय शक्यता नव्याने निर्माण झाल्या आहेत। शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे गटाला मोठी सत्ता मिळाली, मात्र जनाधाराच्या बाबतीत अजूनही ते इतके मजबूत नाहीत। त्यांच्या गटातील बरेचसे आमदार हे भारतीय जनता पक्षाच्या ताकदीमुळे निवडून आले आहेत, त्यामुळे शिंदे गटाला स्वतःचा मतदार वर्ग वाढवण्याची गरज आहे। मुंबई महापालिका, ठाणे, नाशिक आणि पुणे येथे मनसेचा मर्यादित असला तरी विशिष्ट प्रभाव आहे। ठाकरे गट यांचे हिंदुत्ववादी आणि बंडखोर नेता म्हणून प्रतिमा भाजपासाठी उपयुक्त ठरू शकते। भाजप, शिंदे गट आणि मनसे यांची मोठ बांधली गेल्यास उद्धव ठाकरेंचा मोठा मतदार वर्ग आणखीन फाटफूट होण्याची शक्यता आहे। मनसेचा मतदार हा नेहमी शिवसेना आणि भाजपाच्या मध्ये अडकलेला असतो। जर मनसेने शिंदे गटासोबत हात मिळवणी केली तर हा मतदार कायमचा उद्धव ठाकरे गटापासून दूर जाईल। भारतीय जनता पक्ष गेल्या काही वर्षांपासून शिवसेना संपवण्याच्या रणनीतीवर काम करत आहेत। 2019 मध्ये सत्ता गेल्यानंतर भाजपने प्रथमच इतक्या आक्रमक पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणात खेळी केली। शिवसेना फूट पाडून शिंदे गट तयार करणे हा या मास्टर माइंडचा पहिला टप्पा होता। आता दुसरा टप्पा म्हणजे मनसेला सोबत आणणे। जर मनसे आणि शिंदे गट एकत्र आले तर शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट संपूर्णतः दुर्बळ होईल। मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे यांना एकटा पाडता येईल। मराठी मध्ये विभागले गेल्यास भाजपचा विजय सुखर होईल। राज ठाकरे यांनी गेल्या काही वर्षात अनेक राजकीय प्रयोग केले। 2019 मध्ये त्यांनी मोदी विरोधी भूमिका घेतली, तर 2022 मध्ये भाजपच्या हिंदुत्वाच्या अजेंड्याला पाठिंबा दिला। जर मनसे आणि शिंदे गट एकत्र आले तर उद्धव ठाकरे यांची राजकीय कोंडी होऊ शकते। शिवसेना फोडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे कट्टर शिवसैनिक राहिले, पण त्यांचा मतदार वर्ग संकुचित झाला आहे। मनसे आणि शिंदे गट जर एकत्र आले तर उद्धव ठाकरे यांच्या मराठी मतांवर मोठा आघात होईल। मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे यांच्या ताब्यात असलेल्या वार्डावर मोठा परिणाम होईल। यामुळे उद्धव ठाकरे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवर अधिक अवलंबून राहावं लागेल। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्व पक्ष तयार करत आहेत। भाजप आणि शिंदे गट महापालिकेवर ताबा मिळवण्याच्या तयारीत आहेत। मनसेने जर त्यांना पाठिंबा दिला तर ही युती अत्यंत मजबूत होऊ शकते। मनसेच्या महाराष्ट्र धर्म भूमिकेचा वापर भाजप करू शकेल। ही युती लोकसभेसाठीही महत्त्वाची ठरू शकते। भाजपाला मुंबई महापालिकेत शिवसेना उद्ध्वस्त करायची आहे। मनसे, शिंदे गट जर एकत्र आले तर ठाकरे गट मुंबईत दुबळा होईल। याचा थेट फायदा भाजपाला होईल। उद्धव ठाकरे यांनी या संभाव्य युतीवर प्रतिक्रिया दिली आहे, मात्र त्यांनी लवकरच नव्या रणनीतीवर काम करायला हवं, अन्यथा मोठा फटका बसेल। उदय सामंत आणि राज ठाकरे यांची भेट फक्त औपचारिकता होती का, की महाराष्ट्राच्या राजकारणाचा नवा फॉर्म्युला ठरत आहे? याचं उत्तर लवकरच मिळेल, पण या भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडवला आहे। यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं। आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।